काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता आपल्यासोबत आहेत. दादा, एबीपी माझामध्ये स्वागत आहे. नमस्कार. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कुठेतरी काँग्रेस उमेदवारांची पिछेहाट होताना आपल्याला बघायला मिळते. लोकशाहीची पिछेहाट होताना बघायला मिळते असं म्हटल्यास योग्य ठरेल. कारण या निवडणुकीमध्ये जो मतदार आहे हा सिलेक्टिव्ह आहे. नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचा सदस्य, महानगरपालिका सदस्य एवढेच यामध्ये मतदान करीत आहेत. आणि मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाची उधळपट्टी करत असताना किंबहुना पैसा फेक तमाशा देख या धर्तीवर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे अर्ज तांत्रिक दबावापोटी त्यांनी बाद करून घेतले. कॉलर पकडून आणून विड्रॉल करायला लावले. मोठ्या प्रमाणावर मतदारांना पैसा दिला आणि त्यातून हा मतदार पुढे येत असताना मतदाराची संख्या पुरा कमी आहे. आणि यामध्ये साम दाम दंड भेद नीतीचा वापर करत असताना सत्ताधारी जे आहे या निवडणुकीमध्ये अक्षरशः थैमान घालत आहे असं म्हटल्यास चुकीचं आणि अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे या सर्व निवडणुकांमध्ये आमचे नगरसेवक आणि आमचा मतदार हा कमी आहे. 7,500 पैकी आम्ही 1100-1200 हे काँग्रेसजवळ आहे. आणि अशाही परिस्थितीत लोकशाही ही जिवंत ठेवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभं टाकण्याच्या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीला अनपोज होऊ द्यायचं नाही. कारण निवडणूक हा लोकशाहीचा सण आहे, उत्सव आहे. खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपापल्या पक्षाच्या राजकीय भूमिका ठेवत असताना पुढे जाणं अपेक्षित असतं. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. या निवडणुकीमध्ये चर्चा कोणची व्हायला पाहिजे, तर या निवडणुकीमध्ये 73व्या 74व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जी दिशा ठरवण्यात आलेली आहे त्याचं मॅपिंग होऊन किती सत्ता विकेंद्रित झाली, किती ग्रामपंचायत जवळ आहे, किती जिल्हा परिषदांजवळ आहे, किती विधान परिषदेजवळ आहे, फंक्शनरी ही स्थानिक स्वराज्य संस्थाला दिली का, या सर्वांच्या मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. आता काय चर्चा होती आहे, इसने इतने दिया उसने उतने दिया, कितीचे भाव उघडले, गाडीत बैस सहलीला चल, हे सर्व जे होत आहे यामध्ये लोकशाही चिरडल्या जात आहे. विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही उमेदवार देऊन या सगळ्या गोष्टींवर चर्चा घडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र त्याला कुठे यश आलं नाही. पैशाच्या आमिषापोटी, राजकीय दबावापोटी आमच्याही 2 ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांनी माघार घेतली, हे देखील खरं आहे. मात्र या सगळ्या समस्यांमध्ये जे मूळ आहे ते ही सत्तेचा मध्यंतपणा जो आलेला आहे, जी मस्ती आहे, जो अहंकार आहे सत्ताधाऱ्यांचा, हे याचं मूळ आहे. तर याच्यावर सोल्युशन काय, तर यावरचं सोल्युशन जे आहे यामध्ये आम्ही उद्या सत्तेवर आल्यानंतर कदाचित हीच परिस्थिती विरोधकांची होईल, तेही योग्य होणार नाही. यामधलं सोल्युशन जे आहे ते हे आहे की यामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य आणि पंचायत समिती सदस्य या दोघांनाही मतदार जो आहे तो मतदान करावं, जेणेकरून मतदानांची संख्या ही काहीशे मतावरून ही 1000च्या 20,000 25,000च्या घरात जाईल. आणि त्यावेळेस या सर्व निवडणुका आपण फ्री अँड फेअर स्वरूपात बघता येईल. आता सत्ताधारी हे देखील सत्तेचं बुलडोजर चालवतात आहे. निवडणूक आयोगाने डोळे बंद करून घेतलेले आहे आणि यामुळे ही कोंडी जी आहे ही लोकशाहीची झाली आपल्याला बघायला मिळते आहे. यातच जी काही निवडणूक सुरू आहे, तुमच्या अमरावतीच्या हर्षजित देशमुख जे उमेदवार आहेत त्यांनी ऐनवेळी रुग्णालयात दाखल झालेत. ते आता त्यांना सुटी पण झाली. मात्र स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी, म्हणजे अमरावतीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी वंचितला पाठिंबा जाहीर करण्याचं जवळपास निश्चित केलेलं आहे. मात्र त्यांनी जे काय घोंगडं अटकलेलं आहे ते प्रदेशाध्यक्ष किंवा हायकमांड म्हणजे तुमच्यावर सोडलेलं आहे. काय निर्णय घेणार या संदर्भामध्ये जी भूमिका प्रदेशाध्यक्ष या नात्याने आणि काँग्रेस या नात्याने आम्ही जी घेतली आहे ती आमच्या स्थानिक मंडळींनी या संदर्भातलं धोरण उमेदवार ठरवावा ही असणारी एकंदरीत ही संपूर्ण 17 ठिकाणची असणारी भूमिका आहे. या 17पैकी 16 ठिकाणी तेच झालं. अमरावती हे काही वेगळं नाही, अमरावतीमध्ये तसंच व्हावं ही असणारी आमची सूचना आहे. त्यामुळे आमच्या एक सिनियर ज्या तिथले नेते आहेत ते प्रत्येक ठिकाणी एक निरीक्षक आहे. निरीक्षक आणि जिल्ह्यातल्या सर्वांनी जी भूमिका ठरवतील आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण उभं ठाकलं पाहिजे ही असणारी एकंदरीत काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि या मॅन्डेटच्या अनुसार कुठलाही प्रस्ताव जो आम्हाला जिल्हा पातळीवरून येईल, आमचे निरीक्षक ज्याची शिफारस करतील त्यानुसार काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल. 2018मध्ये तुमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 17 मतं पडली होती, म्हणजे काँग्रेसची जवळपास 100 मतं फुटली होती अमरावतीमध्ये. त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे स्थानिक नेते रिस्क घ्यायला तयार नाही आहे.
तर त्यांनी हे तुमच्यावर ढकललेलं आहे. तुम्ही कसा निर्णय घेणार? नाही, कुठेही ढकलाढकलीचा हा भाग नाही. या निवडणुकीमध्ये कोण भाजपचं, कोण काँग्रेसचं, कोण शिवसेनेचं, कोण राष्ट्रवादीचं हे कळायला तयार नाही. यामध्ये जो पोळा फुटला आहे, हा फुटलेला पोळा आणि सर्व पक्षातल्या सर्व या मतदारांचं एकंदरीत त्यांचा वागणं जे आहे हे कुठेतरी मनालाच नाही तर हे नैतिकतेलाही कुठेतरी खुपणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दुसऱ्यांची मतं मिळतील, आमची मतं जातील, ही जी एकंदरीत जे चित्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर आणि जी राजकीय जी रेखा आहे ती याच्यात पुसटशी केल्या जाते आहे. आणि सत्ताधाऱ्यांना माझं एक चॅलेंज आहे की तुम्ही एवढा आणता, एवढा विकास सांगता, एवढं तुमचं नेतृत्व सांगता, तुम्ही सांगा ना की आम्ही 5 पैसे या निवडणुकीत खर्च करणार नाही. लाखो रुपये जे दिल्या जातात नगरसेवकांना ते दिल्या जाणार नाही आणि मग मतदान होऊ द्या. त्यांना गाडीत काय बसवल्या जात आहे, कुठे 3 स्टार हॉटेलमध्ये सहलीला काय, कुठे गोव्याला, कुठे अजून तेलंगणाला, कुठे कर्नाटकाला सहलीवर काय नेलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्ष आणि वचननामा, जाहीरनामा आणि नेतृत्व हे कुठेही राहिलेलं नाही. यामध्ये मोठा एक गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या गोंधळाच्या अनुषंगानं मतांची फुटाफाटी जी आहे ही दुर्दैवाने होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण 2 दिवसांनी हर्षजित देशमुख परत येतील, मग त्यांना मिळालेल्या मतावरच समाधान मानावं लागेल. त्यांना किती मतं पडतील? मुळात या निवडणुकीमध्ये आमच्याजवळ मतांची संख्या कमी असूनही आम्ही निवडणुकीत उभे ठाकलो आहे. त्याचं कारण काय की सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मजबूतीकरणाच्या अनुषंगानं प्रचार व्हावा, सरकारने काहीतरी बोलावं. आम्ही देखील राजीव गांधींचं स्वप्न साकार होण्याकरता, महात्मा गांधींचं स्वप्न साकार होण्याच्या अनुषंगानं काहीतरी बोलू. कारण या काही नुसत्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी नाही, ते स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि स्वराज्याची चर्चा तिथे व्हावी ही यामागची सर्वात मोठी आमची राजकीय भूमिका होती. तद्वतच हा भारतीय जनता पक्षाचा जो मदमस्त जे बुलडोजर आहे याला कुठेतरी आव्हान देत असताना त्यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेणे हा आमचा यात मागचा असणारी ही प्रमुख भूमिका होती. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही ही निवडणूक अनुभव होऊ न देता मुद्द्यांवर निवडणूक पुढे घेऊन जाण्याचा आमचा याच्यात प्रयत्न होता. त्यामध्ये निवड झालेला जो उमेदवार आहे त्या अनुषंगानं प्राप्त होत असणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे. त्यांनी आधी जशा पद्धतीनं वचन दिलं होतं, आधी पद्धतीने ज्या पद्धतीने कबूल केलं होतं, आनाभाका शपथा उमेदवारांनी घेतल्या होत्या, ते तसे वागत नाही आहेत. आणि ते का वागत नाही आहे याचा कार्यकारण भाव तपासून बघितले असता त्यातून अनेक ज्या सत्ताधाऱ्यांच्या इतर ठिकाणच्या गोष्टी आहेत त्या समोर येत आहेत. त्यामुळे मतदान फुटणं मिळणं, भारतीय जनता पक्षाचंही मोठ्या प्रमाणावर मतदान जे आहे हे सर्वदूर फुटू पाहत आहे. कारण त्यांनी दिलेले उमेदवार, आता अमरावतीचाच उमेदवार जे आहेत, या उमेदवाराच्याबद्दल प्रचंड मोठी नाराजी आहे. आता नाराजी असताना उमेदवार दिला आणि आता या पद्धतीने ते निवडणुकीला सामोरं जाते आपल्या सर्वांच्या पुढे आहे. एवढंच नाही तर सत्ता पक्षातील जे मित्रपक्ष आहे, एकनाथ शिंदे शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, हे कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यामुळे यांचंच मतदान फुटू शकतं ही देखील एक मोठी जी शक्यता आहे. विरोधी पक्षाचा आमच्या मतदानावर डोळा ठेवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांचे मतदान या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फुटणार आहे, हे मात्र या ठिकाणी मी आपल्याला निश्चित सांगू शकतो. पण हर्षजित देशमुख म्हणतात की मी हर्षवर्धन सपकाळांना कधी भेटलो नाही, स्थानिक नेत्यांनी मला उमेदवारी दिली आहे. सत्य आहे. उमेदवारीची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रिया स्थानिक पातळीवरच ती होती. माझा त्यांच्याशी कुठल्याच पद्धतीचा भेट नाही, कुठलाच परिचय नाही, मी त्यांच्याशी साधं बोललेलोही नाही. मात्र त्याचा काही एवढा विशेष त्याचा संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही. स्थानिक पातळीवरच्या आमच्या निरीक्षकांनी, सर्व नेत्यांनी, खासदारांनी, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दोन्ही अध्यक्षांनी, माजी आमदारांनी, सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो माझा आहे. त्यामुळे आणि माझा निर्णय नाही आणि माझा आहे असा भेद करण्यात अर्थ नाही. तो पक्षाचा निर्णय आहे आणि आमच्या सर्वांसाठी तो शिरसाबंद आहे. नाही, पण वंचितला पाठिंबा देण्यावर तुमचं अंतिम मत काय? या संदर्भात माझ्याजवळ स्थानिक पातळीवरून या संदर्भातली चर्चा करण्याच्या अनुषंगानं मला त्यांनी विचारणा केली होती. मी त्यांना सांगितलं होतं की आपण सर्वजण मिळून बसा, ठरवा. आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे उमेदवार जो आहे हा टिकवला पाहिजे, तगवला पाहिजे. आणि राहायला वंचितच्या अनुषंगाने जर पाठिंबा दिला जात असेल तर त्यात हरकत नाही. वंचितच्या माध्यमातून नवीन मित्र पक्ष एक जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी पक्षीय पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर करतोय. त्यामुळे त्या संदर्भात जर निर्णय होत असेल तर अर्थातच माझं त्याला समर्थन राहील. केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारशी लढायचं असेल तर प्रादेशिक पक्षांनी
काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावं अशी चर्चा सुरू आहे. आणि खरं तर शरद पवारांचं राष्ट्रवादी, ममता बॅनर्जीचं TMC हे या पक्षाच्या मार्गावर आहेत असं म्हटलं जात आहे. काय नेमकी स्थिती आहे? एकंदरीत देशातलं जे राजकारण आहे आणि भारतीय जनता पक्षाची जी चिरडून टाकण्याचं जे नीती त्यांनी अवलंबली आहे, कुठलीही सभ्यता नाही, कुठेही संवाद नाही, कुठे सौहार्दता नाही, जी दंडेलशाही, हम करे सो कायदा, मेरी मुर्गी एक ही टांग, हा जो निनाद त्यांचा सर्वदूर जो आक्रोशामध्ये आता बदललेला आहे, यातून एक आता बाब प्रामुख्याने समोर येते आहे, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकच पर्याय आहे, तो म्हणजे काँग्रेस. आणि मोदी यांना थांबवायचं असेल तर एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राहुल गांधी. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणारा पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड न करता, कुठेही न थकता, कुठेही न दबकता, कुठेही न झुकता, न वागता, त्यामुळे काँग्रेस, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस अशी दोनच आज प्रवाह जे आहेत हे जर तर या स्वरूपामध्ये देशामध्ये आज निर्माण झालेले आहे. आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगानं दोन्हीकडच्या मित्रपक्षांच्या बाबत अशा प्रकारची चर्चा चालू आहे. त्यामुळे भाजपची मित्रपक्ष भाजपात जावं अशी एक चर्चा देशभरात एक राजकीय समीकरणाचा भाग म्हणून होती आहे, आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाने काँग्रेसमध्ये यावं अशी देखील एक चर्चा होते. त्याचा मूळ जो आहे तो या पद्धतीने तसा प्रस्ताव आहे का नाही, त्याचं काय होईल नाही, याच्यावर मी भाष्य करणं काही उचित ठरणार नाही. तरी पण काय वाटतं तुम्हाला, होतील हे पक्ष विलिनीकरण? नाही, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस हाच प्रमुख पक्ष हा आता उरलेला आहे. आणि याच पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या 2029च्या मग त्या विधान परिषदेच्या, विधानसभेच्या असो, लोकसभेच्या असो, त्या निवडणुका काँग्रेसच्याच नेतृत्वात लढावा लागणार आहे. हा यातला असणारा मतितार्थ आहे. मध्यंतरी म्हणजे गेल्या आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या भूमिकेवर राज्यातील काही बडे नेते नाराज होते आणि त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार पण केली असं ऐकण्यात आहे. नेमकं काय सत्य आहे? नाही, अशा पद्धतीने कुणी दिल्लीला गेलं, वरिष्ठांकडे तक्रार केली असं कुठेही ऐकिवात नाही किंवा गेलेही नाही. अशा वावड्या ज्या आहेत त्या वावड्या उडवल्या जातात. कदाचित या वावड्या उडवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मोठा वाटा असू शकेल. कारण मे महिन्यामध्ये काँग्रेसनी ज्या पद्धतीनं आंदोलनं केली, ती शेतकऱ्यांची असतील, महागाईच्या विरोधातली असतील, मोर्चे असतील, रस्ता रोको असतील, पदयात्रा असतील, या सर्व एकंदरीत आंदोलनाच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर जो प्रतिसाद मिळाला आणि आम्ही जो आवाज म्हणून या सरकारला धारेवर जे धरलं, त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून होईल हर्षवर्धन सपकाळ म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आता बदलण्याच्या अनुषंगानं वावड्या उडवण्याची सुरुवात ही केलेली असावी. नाराजीचा कुठेही प्रश्न नाही. मी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न हा करतो आहे. वरिष्ठांना सन्मान आहे, तर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल अपार प्रेम आहे, आणि यांची मोड बांधत असताना मी माझ्या यथाशक्ती यथासामर्थ्य पुढे जात आहे. संघटन सृजन ही एक प्रक्रियेच्या माध्यमातून 2 स्तरावर हा ड्राईव्ह जो आहे हा राबवला गेला. एक AICC पातळीवर हा ड्राईव्ह राबवला गेला, ज्यातून जिल्हाध्यक्ष निवड ही अखिल भारतीय काँग्रेस पातळीच्या निरीक्षकांनी केली. तर राज्य पातळीवरून संघटन सृजनच्या माध्यमातून तालुक्याचे पदाधिकारी निवडण्याचं काम हे प्रदेश काँग्रेस कमिटीने केलं. आणि त्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन चालत असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये तक्रार नाही, कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये विरोध असण्याचं कारण नाही, आणि ही प्रक्रिया आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे 5,000 नियुक्त्या आमच्या तालुका स्तराच्या झाल्या आहेत. 2,000 नियुक्त्या ज्या आहेत त्या प्रक्रियेमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने या 7,000 नवीन कार्यकर्ते आणि 69 जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या बदलत्या प्रारूपामध्ये काँग्रेस पक्ष पुढे जात आहे. आणि असं होत असताना अशा वावड्या ज्या उडवल्या जातात त्याचं उत्तर जे आहेत हे दिल्लीवरून आमच्या पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये समाधान नव्हे तर सातत्याने ज्या पद्धतीने आणि ज्या दिशेने आम्ही जात आहोत, नवसर्जनच्या भूमिकेत असेल, विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल, विरोधकांना धारेवर धरण्याच्या अनुषंगानं असेल, या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उत्कृष्ट काम करत आहे. हाच निष्कर्ष आणि हे मत AICCचं देखील आहे, आणि त्यांचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांचं देखील तेच मत आहे. तर नक्कीच केंद्रात भाजप सरकारला थांबवायचं असेल तर देशातील जनतेला एकमेव पर्याय आहे, आणि तो म्हणजे काँग्रेस, आणि एकच नेता आहे तो म्हणजे राहुल गांधी, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणत आहेत. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा.